गुरुर साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। जगदीश्वर जगत उत्पत्ति च जग उद्धारक जगतपति जगत पालकाय जगद्गुरु स्वामी समर्थ नमोस्तुते। श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पावन पवित्र चरण कमलावर कोटी कोटी साष्टांग दंडवत, साष्टांग दंडवत। करुणावंत कृपावंत दीन दयाळा मायबाप अक्कलकोट सद्गुरु स्वामी समर्थ महाराज एकदा जगन्नाथपुरीच्या क्षेत्रामध्ये महाराजांचा त्या ठिकाणी निवास होता आणि त्या जगन्नाथपुरी हे तीर्थक्षेत्रामध्ये अनेक भाविक प्रभू जगन्नाथांच्या दर्शनाला येत होते। या भाविकांमध्ये अलवणी बुवांसहित 4 भाविक त्यांच्या बरोबर होते आणि जगन्नाथपुरीची यात्रा करीत असताना त्यांच्यामध्ये पंडित नावाचा एक ब्राह्मण की जे जन्मताच अंधळे होते, जन्मांध होते, पण दर्शन भगवंताची करण्याची मनोमनी इच्छा। अशी गंमत आहे ना, ज्यांना भगवंताने डोळे दिल्यात तो भगवंत डोळ्यात साठवत नाही आणि जो जन्मताच अंधा आहे, अंधळा आहे, तो मात्र हरिदर्शनासाठी त्याचं मन व्याकुळ झालेलं असतं। पवित्र भाव हृदयाच्या अंतःकरणामध्ये की भगवंताचं दर्शन करायचं आणि जगन्नाथपुरीच्या मंदिराकडे ही मंडळी अलवणी बुवा सहित निघाले असताना अक्कलकोट स्वामी महाराजांची स्वारी वाटेवर भेटली। अलवणी बुवांनी महाराजांना पाहिलं, साष्टांग प्रणिपात केला। रक्तांग रक्तवर्णाय महामणी ब्रह्मांड धारणाय पन्नाभूषणाय रुद्राक्ष धारणाय कटी मेखला काशाय वस्त्राय कमंडलू सुमनोर खडावा धारणाय अक्कलकोट सद्गुरु स्वामी समर्थ नमोस्तुते। अलवणी बुवांनी स्वामी महाराजांना साष्टांग प्रणिपात केला। या सगळ्यांनी महाराजांना नमस्कार केला आणि जन्मताच अंधळे असणारे हे हरिपंडित विप्र भगवंत स्वामी महाराजांच्या चरणाशी घट्ट मिठी मारतात आणि सांगतात, महाराज आपली कृपा असावी, आपल्या दर्शनासाठी मन व्याकुळ झालंय, जीव कासावीस झाला, या अंधाऱ्यावर महाराज कृपा करा, कृपा करा। आणि महाराजांच्या पायाला घट्ट मिठी मारली आणि प्रार्थना करू लागला। एवढ्यावर थांबला नाही महाराजा, स्वामी महाराजांना म्हटला, भगवंता स्वामी राया, स्वामी देवा, आपण जर आमच्यावर कृपा नाही ना केली तर मी देहाचा त्याग करेल। ज्या भगवंताचं दर्शनच मिळत नसेल तर या जगण्याला अर्थ काय। हा शुद्ध भावंत करणारी भगवंताच्या स्वामीदेवांच्या पायाला मिठी मारली आणि भगवंत स्वामीदेव कृपावंत कृपाघन स्वामी महाराजांनी त्या पंडित विप्राला उभं राहण्यास सांगितलं। सन्मुख उभे राहिले आणि महाराजांनी आपल्या गळ्यातला हार पुष्पमालिका त्या ब्राह्मणाच्या अंगावर फेकून दिली आणि अलवणी बुवा म्हटले, पंडिताला, रे कृपा झाली, कृपा झाली, स्वामी देवांनी तुमच्यावर कृपा केली। आणि गळ्यात पडलेला हार त्या अंधळ्या ब्राह्मणाने, अंधळ्या पंडितांनी आपल्या डोळ्याला कृपा प्रसाद म्हणून ज्या क्षणी ती फुलं पुष्पमालिकांची त्यांच्या डोळ्याला लावली आणि एका क्षणामध्ये
जन्मताच अंधळे असणार हे विप्र एका क्षणामध्ये भगवंत स्वामी देवांची कृपा झाली आणि दिव्य दृष्टी प्राप्त झाली महाराजा त्यांना. आणि भगवंत स्वामी देवांना पाहिलं तर कटेवर कर ठेवून स्वामी महाराज उभे राहिले. जणू काही पांडुरंगाला पाहावं असे स्वामी महाराज उभे राहिले. सुंदर ते ध्यान स्वामी समर्थांचे. महाराजांच्या चरणावर साष्टांग दंडवत घातला. महाराजांना आनंदाने डोळ्यातून त्या ब्राह्मणाच्या डोळ्यातून पाणी घळघळ गळायला लागलं. महाराजा कृपा झाली, महाराजा कृपा झाली. आपल्या कृपाशीर्वादाने जन्मापासून अंधळा असणाऱ्या भगवंता तुझ्या कृपेमुळे मलाच दिव्य दृष्टी मिळाली आणि त्या दिव्य दृष्टीमुळे भगवंता मी तुम्हाला पाहू शकतोय. धन्य धन्य झालो, धन्य धन्य झालो. आणि महाराजांच्या चरणावर साष्टांग कोटी कोटी नमन करून भगवंताचे आभार मानायला लागले. अक्कलकोट स्वामी महाराज आमचे इतके कृपावंत, इतके कनवालो, इतके दयाघन आहेत. पण ते तुम्हा मला जर आपल्या अंतःकरणामध्ये शुद्ध असा भाव असेल तर भगवंत तुम्हा मला भेटतोच. ज्याप्रमाणे जन्मताच अंधळ्या असणाऱ्या ब्राह्मणाला जर भगवंत भेटले तर त्याचं एकमेव कारण आहे की त्या ब्राह्मणाच्या अंतःकरणामध्ये भगवंताची अखंड असणारी शुद्ध निर्मळ निस्वार्थ भक्ती. आणि म्हणून भगवंताची जर भक्ती करायची असेल, स्वामी देवांची जर भक्ती करायची असेल तर अंतःकरणामध्ये कुठल्याही प्रकारचा स्वार्थ नसावा. ज्याच्या अंतःकरणामध्ये स्वार्थ यत्किंचित नाही, निर्मळ गंगेप्रमाणे शुद्ध भक्तीचं अंतःकरण ज्याच्याकडे आहे त्याच्यावर भगवंत कृपा केल्याशिवाय राहत नाही. आणि हीच भक्ती तुम्हा मला जर करायची असेल तर तुम्ही आम्ही सगळ्यांनी मिळून काय केलं पाहिजे? तुम्ही स्वामींचे चिंतन करा, महाराज तुमची चिंता करतील. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. सद्गुरु श्री स्वामी